अमय ललिता काऊन शांत बसली? आरामानं चहा पिऊन राहिली मस्त. काऊन मदन भाऊजी दुकानात जात नाही काय? बनव ना त्याच्यासाठी पटकन नाश्ता. दुकानात जातात ना ते, बनव पटकन नाश्ता. हो बिंदुताई, पण आज हे दुकानावर नाही चालले. हे आज बँकेत जातो म्हणते. ती बँकेत जरासं काम आहे म्हणते, तर म्हणून आता शांती आहे जराशी. आज दुकानात बल्ली एकटाच आहे. आज हे बँकेत जाते. मग 10 वाजता जातील नाही? हो 10 वाजता जातील. गडबड नाही आज त्याले. 10:30 वाजता तर बँकच खुलते. घरून 10 वाजता निघन म्हणते. जेवण करूनच जाईन म्हणते डायरेक्ट. तर नाश्ता बी नाही करत म्हणते. तर मग तिकडे बँकेत किती टाइम लागते किती नाही, तर जेवण करून चालला जातो म्हणते. असं म्हणून होय का तू आरामानं बसली? नाही तर धावपळ तर होते त्याच्या नाश्त्याची चहाची. बरं मग बाकीच्यासाठी तर नाश्ता बनवा लागेल ना? बनवला बिंदुताई म्या. बाकीच्यासाठी नाश्ता बनवला, दिला बी त्याले. घ्या तुम्ही, घ्या नाश्ता आणि चहा घेऊन घ्या आरामानं. नको रोजच आहे हे काम. रोजचीच धावपळ नको करत जा बिंदुताई. एवढी रोजची धावपळ. एखाद दिवशी शांत बी बसा. घ्या नाश्ता घ्या आणि चहा घ्या आणि बसा मस्त शांत चहा नाश्ता करत. करू दोघे तिघे आता काजल बी आहे. रातच्यानं काजल बी आली हाय. तिघे जणी बात करून घेऊ स्वयंपाक. शांती ठेवा जराशी. हो ललिता ठीक आहे बाबा. रोज धावधपळच राहते. एखाद दिवशी शांत बी पाहिजे. काय बनवून राहिले हो बिंदू ललिता? काय बनवून राहिले आज? लवकरच तयारी सुरू केली. हो आत्या बाई, पालक निवडाले धुवाले टाइम लागते ना, म्हणून पालक हे निवडून ठेवतो. डाळ पालक बनवतो म्हणतो. डाळ पालक सोल्याच्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये डाळ पालक मस्त बनते. आज आता राकेश येऊन राहिला ना वा काजल? आज येईन म्हणेन तो. आज येते तो. हो आई आज येईन म्हणत ते. आज येतील ते. मग 2-3 दिवस इथूनच अपडाऊन करते. तर बिंदू ललिता आज मस्त चांगला बेत करा बरं. आज राकेश बी येईन घरी आणि आज हे बी लवकर येऊन राहिले. मोहन बी वावरातून लवकर येतील म्हणे आज. म्हणे पाणी पाबर किती चालू आहे, तर हे बी लवकर येतील आज. तर चांगला मस्त असा बेत बनवा. पुरा परिवार सगळा परिवार एकत्र आहे तर चांगला बेत बनवा बरं. आज पावसा पाण्याचं ते डाळ पालक बी खाऊशा नाही लागत. मी म्हणूच आता बाई बिंदुताईले का चांगलं चटपट बनव म्हणून. पण बिंदुताई नाही म्हणे पाण्या पावसाचं खावं नाही लागत म्हणे. डाळ पालक ना भात बनवू म्हणे फक्त म्हणे. काय नाही बिंदुताई खरंच ना, मी म्हणू नाही का तुम्हाला चांगलं चटपट बनवू म्हणून? हो म्हणत होते. मग काय बनवा बाबा चटपट? आता बाई काय बनवू तुम्हीच सांगा. चटपट चांगला बेत म्हणजे काय बनवा सांगा, तुम्हीच सांगा. आता पान तुमच्या मतानं चांगला बेत बनवा मस्त. आई यायले शिरा लय आवडते रव्याचा, मस्त काजू बदाम घे खोबरं घे टाकून. तर मी शिरा करन त्याच्यासाठी. हा आता त्याच्यासाठी नाही मग साऱ्यासाठीच करतो. मग सगळ्यासाठीच करन आई. मी सगळ्यासाठीच करन. आता बाई काजल शिरा करते तर मग पुऱ्या तर केल्याच पाहिजे. पुऱ्या भजे आणि काही तिखट भाजी नाही तर कढी. वा मस्त बेत जमते नाही आता बाई? हो करा मग शिरा पुरी भजे कढी आणि कुरडे पापड तळदा जराशे करा मस्त मग पटकन. आता ते पालक आता बाई पनीर ठेवलं आहे तर मग तिखट भाजी मध्ये पालक पनीर बनवतो. वा मग तर एकदमच मजा येईल. बनवा मस्त बनवा. हॅलो बल्ली स्पीकिंग. हॅलो बल्ली, मी मदन भाऊ बोलून राहिलो. माझा नंबर नाही ओळखत काय? स्पीकिंग ना ढिकिंग करतं. ओळखतो दादासाहेब. बोला. हा तो मी काय म्हणतो बल्ली, ते तांदूळाचं पोतं ठेवलं आहे ना तिथं? हो दादासाहेब आहे. काय झालं त्याला? खराब झालं काय? ते खराब कसे होईन दादासाहेब? ते गहू नाही काय म्हणते ते बल्ली ऐकून घे. ते गहू नाही, मी म्हणून राहिलो ना तांदूळ. खराब गिराब नाही झाले. ते मोठ्या घरी पोहोचून देवायचे आहे. ते मोठ्या घरी पोहोचून देतो आता. हो तांदूळ. ठीक आहे दादासाहेब. मी पोहोचून देतो मी मोठ्या घरी. हा ठेव. मला थोडासा 1-1.5 घंटा लागेल टाइम अजून येवाले. ठीक आहे दादासाहेब. आरामानं या तुम्ही तुमचं काम करून. आरामानं या. अहो स्वयंपाक करायचा आहे ना आता. स्वयंपाकाची तयारी नाही करू का मी? कैसा स्वयंपाक करू मग मी? करून तो मी का तू हातात धरून ठेवली आहे का? तांदूळ कुठे आहे? भात मांडाले मी सकाळी सांगितलं. मी 2 दिवसापासून तुम्हाला सांगून राहिले. मी तांदूळ संपले व आणले का तुम्ही? आता कधी आणले होते तांदूळ तुम्ही? आता झाले 4 महिने. 4 महिन्यापासून घरात तांदूळ नाही आणले तुम्ही. आतापर्यंत पुरले ते. आता सांगितल्यावर बी तुम्ही आणले नाहीत. आता काय ना भात काय ना मांडू आता? अरे हो मंजुळा, तांदूळ आपल्या मदनने सांगितलं मी तांदूळ 1 कट्टा घरी पाठवतो म्हणून. आणून नाही दिले का अजून? कुठं आणून दिले? 1 कट्टा काय 1 किलो नाही आणून दिले ना घरी. काऊन मदन शिवाय दुसरे दुकान नाही का आता? दुसऱ्या कोण्या दुकानातून घेऊन येते स्वतः नेऊन देजो घरी. हे काय वय तुमचं आता? पहिले आपण स्वतःच आणत होतो ना. आणत होतो पण मला काम होतं. मी कामानिमित्त जरासा दूर गेलो होतो म्हणून मी आणलो नाही. आता घरापाशी दुकान आहे इथे तो घरी आणून देते म्हणून म्हटलं घेऊन. त्याने मी फोन केलो. मदन म्हटलं घरी 1 कट्टा तांदूळाचा पाठवून देतो म्हटलं. तर हो म्हणे काकाजी मी पाठवून देतो म्हणे. तर अजून नाही पाठवला पटा. नाही कुठं पाठवला? करा फोन अजून जरासा. अजून करतो त्याला फोन बटा.
मोठ्या घरी? अरे मोठं घर, मोठ्या घरी म्हणजे कुठं नेऊन देऊ मोठं हे तांदूळ? दादा साहेबांना नाव बी नाही सांगितलं, अमुक अमुक याच्या घरी नेऊन देतो म्हणून. बोले म्हटलं मोठ्या घरी, मोठं घर अरे देवा काय करू. आयडिया. आता सगळ्यात पेक्षा मोल्यात मोठं घर तर आपलंच आहे कुठं. हो, दुसरं कोणतं मोठं घर आहे? चला आपल्याच घरी नेवाले लावली असन, आपल्या घरचे तांदूळ संपले असन तर वहिनी साहेबांना त्याला फोन केला असन आणि त्यानं मला फोन केला. चला आज नेऊन देतो एक कट्टा, चहा पिऊन येऊन जातो मस्त. हा हॅलो हॅलो काकाजी बोला. पोचले का तांदूळ? पोचले असन ना? काय गड्या मदन, मी सकाळीपासून तुला सांगून ठेवलो घरी तांदूळ नाही आहे, घरी तांदळाचा एक कट्टा पाठव. अजून तांदूळ घरी पोचले काऊन नाही? का बरं तांदूळ घरी पोचले नाही अजून इच्छा इथं असून? हो हो काकाजी, आता आपला बदली येऊनच राहिला तुमच्या घरी. हे तांदळाचं पोतं घेऊन, आता कट्टा घेऊन येतेच, आता पोचतेच आता तांदूळ. अच्छा ठीक आहे. गेला असं आता बोलली, आता पोचतेच आता काकाजीच्या घरी तांदूळ. बोलली बोटा जरासा शांत हाताचा आहे, पटपट सट काम नाही करत. मला याच बँकेत टाइमच झाला. चला आता पटपट घरी जातो, भूकही लागली जोऱ्यानं दिवसभराची. बाबा या वर्षी मला वाटते ह्याही वर्षी चांगले धान पिकन. पाणी चांगलं येऊन राहिलं ह्याही वर्षी. आतापर्यंत आलं नाही ते ठीक आहे, पण आता चांगली झड लावली नाही पाण्यानं. ह्याही वर्षी चांगलं पिकन. हो मोहन, आपल्याला पाहा नाही लागत वर्षभर. गहूने पाहा लागत वर्षभर, आणि तांदूळीने पाहा लागत, आणि हरभऱ्याची डाळ नाही पाहा लागत, काही नाही पाहा लागत. इकडचं धान्य आणाच नाही लागत आपल्याला, वावरातच मस्त पिकते. मोठे दादासाहेब मदन भाऊनं हे तांदूळाचा कट्टा पाठवला घरच्यासाठी. काय घरच्यासाठी तांदूळ? हो दादासाहेब, फोन आलता त्याचा. तर म्हणे आपल्या घरी तांदूळाचा एक कट्टा नेऊन दे म्हणे, तर म्हणून मी घेऊन आलो. बरं बोलली ठीक आहे. जा आता तू दुकानात पाय. हो दादासाहेब ठीक आहे. मोहन, आपण रात्रंदिवस वावरात घाम गाडतो, मेहनत करून धान्य पिकवतो घरच्यासाठी, आणि मदन दुकानातलं विकतचं धान्य घरात आणून देऊन राहिला. काय वाटते त्याले? का आपण पिकवलेलं धान्य वावरातून आपल्या शेतातून जे घरी धान्य येते ते काय खराब राहते काय? तर तो विकतचं धान्य आणून राहिला घरामध्ये. मॅटच आहे गडे धीरेचे बाबा. तर दुकानातून घरच्यासाठी काय नाही तरी तांदूळ पाठवला असन. घरीच तर एवढं सगळं तांदूळ आहे, वर्षभर सरत नाही. घरच्या धान्याला धान्य लागते काय? तर त्याला तेवढंही समजत नाही काय? आणि त्याला किंमत नाही बा त्याला पैशाची. आता घरचं धान्य काय फेकून देवावं काय मग? दुकानातून विकतचं धान्य खावावं तर घरचं फेकून देवावं काय? शांत व्हा, येऊ द्या त्याले. काय खरं खोटं तू सांगन. त्यानं कधी तर असं केलं नाही. दुकानातलं धान्य घरी कायले पाठवून तो तांदूळ? आपण दुकानातले तांदूळ गहू कधी आणले काय? हा ते साखर चापत्ती घेऊन आलो, पण हे धान्य दुकानातलं तांदूळ गहू हे तर कधी आणलं नाही. आज असं अचानक त्यानं कसं तांदूळ पाठवले? नाही काही गैरसमज झाला असन. येऊ द्या त्याले, मग समजन. तुम्ही शांत व्हा. हो मामाजी, आता बापूजी येतील ना तेव्हाच समजन. काही गैरसमज झाला असन, नाही तर ते कायले पाठवतील घरी तांदूळाचं पोतं. मदन, तुला काय वाटते का आम्ही मी वावरात एवढं मेहनत करतो, एवढा घाम गाडतो, एवढ्या मेहनतीनं धान्य पिकवतो आपल्या घरच्यासाठी, तर तुला वाटते का ते धान्य गहू तांदूळ हरभरा खराब राहते काय? नाही बाबा, असं कोण म्हटलं तर ते आपल्या वावरातलं पिकलेलं धान्य खराब राहते म्हणून? मी असं कधी म्हटलं नाही तो मदन, तर डायरेक्ट नाही म्हटलं, पण तू जे कृत्य केलं त्याच्यानुसार तर तेच झालं. तुझ्या मनाचा अर्थ तर तोच आहे का आम्ही पिकवलेलं धान्य खराब राहते, खाण्यायोग्य नाही राहत? नाही बाबा, असं काय केलं मी आता तुम्ही असे बोलून राहिले? आज दिवसभर मी बँकेतच होतो, पुरा दिवस गेला माझ्या बँकेत. तिकून येवाले मग टाइम लागला. आता मी केलं काय तर तुम्ही असं डायरेक्ट अचानक असे बोलून राहिले? काय केलं मी आता? काय केलं मदन? तुनं इकतचं तांदळाचं पोतं घरी आणून दिलं. इकतचे तांदूळ खाऊ का आता? आणि घरचे तांदूळ काय करा? घरचे तांदूळ ढोरायला मानून देवा काय? आणि इकडचे तांदूळ घरात खावा का आता? इकट्टा आणून दिला होता मी, वापस पाठवला. मी नाही म्हणलं नाही पाहिजे, म्हटलं ठेवलं ना. काय बाबा, मी घरच्यासाठी तांदूळाचा कट्टा मी कधी पाठवला? बल्ली घेऊन आला होता, आता घेऊन आला होता तो 1 घंटा पहिले. मदन दादानं पाठवलं म्हणे तांदूळाचा कट्टा. मी ठेवलं ना, फोन केला त्याला, अजून बोलावलं ना, घेऊन जा म्हणलं वापस नेवायला लावला, नेला दुकानात वापस. अरे बाबा, बोलली न केला है गोंधळ. ते तांदूळाचा कट्टा आपल्या घरच्यासाठी नव्हता, तो हेडमास्टर काकाजीनं सांगितला होता. आज म्हणे घरी फोन केला होता त्यानं, हेडमास्टर काकाजीनं. मी बँकेत होतो तेव्हा त्यानं फोन केला होता मला सकाळी.
का मदन म्हणे आज म्हणे घरचे तांदूळ संपले तर एक तांदूळाचा कट्टा घरी पाठवून देतो म्हणे. ते आणि मी बल्लीला फोन केला आणि बल्लीला म्हटलं, बल्लीनं इथं आणून दिला काय? बल्लीनं आपल्या घरी आणून दिला होता का कट्टा? हो, दादासाहेबांनी पाठवला म्हणे आपल्या घरच्यासाठी. ओ ते बल्लीनं केला गोंधळ. आता जातो त्याला म्हणतो, बल्ली यार किती गोंधळ करशील, किती गोंधळ करशील. तुला यानं मला घरी बोलणे बसले आज. तुले तांदळाचा कट्टा मी कुठं नेवाले सांगितला होता? मोठ्या घरी दादासाहेब, मोठ्या घरी सांगितलं ना तुम्ही, नेऊन दिलं ना मोठ्या घरी आपल्या. मोठ्या घरी म्हणजे अरे यार, मोठ्या घरी म्हणजे हेडमास्तर काकाजीच्या घरी म्हटलं होतं म्या. तिथं नेऊन दे म्हटलं होतं. अरे दादासाहेब, मला वाटलं का आपल्या मोहल्ल्यात सगळ्यात मोठं घर तर आपलंच आहे. ते हेडमास्तर काकाजीचं घर मोठं, त्या घराला तुम्ही मोठं म्हटलं होतं काय? मी त्या घराला मोठं म्हटलं होतं. ते हेडमास्तर काकाजी मोठे आहे म्हणून मी त्याला मोठे म्हटलं होतो. मोठे आहे तर मग तुम्ही काकाजी काऊन म्हणता दादासाहेब? मोठे बाबा म्हणून त्याले फोनावर फोन येऊन राहिले मला त्या काकाजीचे. आणि तुला कट्टा तिथं नेऊन ठेवला आपल्या घरी. मदन असं चालते का रे बुवा? मी आपलं समजून तुले तांदूळाचा एक कट्टा सांगितला, किती वेळचा फोन केला घरी, तुला काकून माझ्या डोकं खाल्लं स्वयंपाक करू कसा करून. आता म्हटलं दुसऱ्या दुकानातून आणलं तर दुसऱ्या इकडे आपला पैसा दिल्यापेक्षा आपल्याच घरी आपला पैसा राहायला पाहिजे, म्हणून म्या असं समजून मी आपल्याच दुकानातून एक कट्टा घरी नेवायला सांगितला होता. तिच्या इथं कट्टा नेऊन नाही दिला बा गड्या मदन. हो काकाजी, आता पाठवतो. आपल्या बल्लीनं घोटाळा केला, याला मी फोन केला होता तिथून, त्याला म्हटलं आपल्या घरी नेऊन दे, मोठ्या घरी नेऊन दे म्हटलं, तर यानं घरी नेऊन दिला कट्टा. आता 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 लगेच 5 मिनिटात तुमच्या घरी कट्टा येते. आता मी बल्लीला पाठवतो. पाठवबा मदन पटकन, स्वयंपाक राहिला बाकी. हो काकाजी, आता तुम्ही जसे घरी गेले तसा तुमच्या मागं कट्टा येते. ठीक आहे. बल्ली उचल आता कट्टा आणि दे नेऊन हेडमास्तर काकाजीच्या घरी. यस सर दादासाहेब, यस. हो दादासाहेब, आता नेऊन देतो. मदन दिलं का नेऊन मास्तरच्या घरी कट्टा? दिलं बाबा, नेऊन दिलं. आता झालं ते त्या काकाजीच्या घरचं होतं, इकडे आणलं ते, तिकडे नेऊन दिलं आता. बाबा तुम्ही आणि मोहन दादा किती मेहनत करता शेतामध्ये, आणि मदन दादा दुकानात मेहनत करते, आणि मी बाहेर राहून आपल्या घराची सेवा करतो. आपल्या ह्या एकोप्यातच आपली ताकद आहे बाबा. आपलं एकत्र राहणंच लय महत्वाचं आहे. हो, म्हणून तो म्हणतो मी, एकोप्यात राहा तर कधी तुटणार नाही. एक वाण तर तोडले जाण. आणि मामाजी आम्ही बी दोघे तिघे जणी आम्ही मस्त आनंदानं घरात काम करू, हारून मिसळून राहू आणि घराला आनंदी ठेवू, स्वर्ग बनवून ठेवू आम्ही तिघी सोना घराला. हो बरोबर आहे सोनबाई, तुमच्याही घरामध्ये मोलाचा वाटा आहे. चला आता बसले ना करू. आता गैरसमज मिटला. आज मस्त स्वयंपाक केला, तिघी नाही मिळून मस्त स्वयंपाक केला आज. चला हात पाय धुवान बसा जेवाले. बिंदू, ललिता चला वाढा पटपट. किती चांगलं वाटते सगळे एकत्र राहिले तर. हो समोता, खरी संपत्ती तर आपली लेकरच आहे. आणि असे प्रेमानं राहिले ना तर मनाला समाधान भेटते. एक जीवनाचं, आपल्या जीवनाचं सार्थक बनते. जीवनाचं काही मस्त मूल्यवान बनते. जीव चांगलं वाटते. असेच एकत्र राहा म्हणा तिघही भाऊ आणि तिन्ही सुना, बस झालं मग आपल्या जीवनाचं सार्थक. आपल्याला काही नाही पाहिजे मग. असंच एकत्र राहा, असंच आनंदी घर ठेवा. हो चांगलं वाटते असे एकत्र, असे मिळून मिसळून राहिले तर चांगलं वाटते. मनाला समाधानी वाटते का असं वाटते का आपण किती चांगलं काम केलं आणि किती चांगले संस्कार दिले असं वाटते. आपल्या स्वतःवर गर्व वाटते. आपले पोरं तिन्ही असे एकोप्यानं राहिले तर. बरोबर आहे सोमता. चल आता जेवून घेऊ मस्त. हो चला धुवा हात. आज मस्त बेत करायला लावला ती गेली. करा म्हटलं मस्त बेत केला. चला जेवण घेऊ.